हॅलो फ्रेंड्स, सोनिका किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवत आहे साबुदाणा वडा। साबुदाणा वड्यासाठी लागणारे साहित्य तुम्ही बघू शकता। मी साबुदाणा स्वच्छ धुवून त्याला भिजत घालून घेतलेले आहे। इथे मी उकळून 5 बटाटे घेतलेले आहे। शेंगदाणे अर्धवट वाटून घेतलेले आहे। इथे मी मिरच्या घेतलेल्या आहे। इथे मिरच्या आणि जिरे घेतलेले जे मिक्सरला वाटून घेतलेले आहे। चला तर आपण सुरुवात करूया। इथे मी साबुदाणे घेतले, हे एका परातीमध्ये मी टाकून देते। ते हे बटाटे आहे, हे बटाट्याला असं हाताने मी मॅश करते। हे बटाटे मी असे मॅश करून घेते, तुम्ही बघू शकता। हे अख्खे मी असे टाकते। हे बटाटे असे मी टाकून टाक। आता मी इथे घेतले हे शेंगदाणे, हे यात टाकणार आहे। इथे मिरची आणि मी जिरे घेतले। आता मी इथे चवीपुरतं मीठ घेते। ठीक आहे, आता आपण याला मस्तपैकी मिक्स करूया। तुम्ही याच्यात कढीपत्ता पण टाकू शकता, कोथिंबीर। हे आपण असं त्याला एकत्र करून घेऊया। हे आता आपलं एकत्र झाले, तुम्ही बघू शकता छानपैकी। आता आपण याचे गोळे बनवायला घेऊया। चला आता आपण याचे गोळे बनवून घेऊया, वडे बनवून घेऊया। ठीक आहे, असे व्यवस्थित आपण याला शेप देऊया गोल प्रकारे। तुम्ही बघू शकता माझे वडे असेच आपण सगळे पण वडे एकत्र असे बनवून ठेवूया। नंतर मग आपण त्याला फ्राय करूया। चला आता फ्रेंड्स, आपले वडे आता तयार आहे फ्राय करायला। आपण आता याला फ्राय करूया। इथे तुम्ही मिरची बघू शकता, ही मिरची सोबतीसाठी मी ठेवलेली। यामध्ये चिरणाऱ्यानंतर मीठ टाकून मग त्याला फ्राय करणार, मिरची फ्राय करणार त्याचं वडे। ते मी कढई घेतली, यात आता मी तेल ओतते। तेल ओतते आणि हे तेल आता मस्तपैकी गरम आपण होऊन देऊया। चला तर फ्रेंड, तेल आपलं तापलेलं आहे, तर आपण यात वडी सोडूया। एक साईड आता आपण याला असं पलटी करूया। दोन्ही साईडनी व्यवस्थित आपण याला भाजून घेऊया। अशाच प्रकारे आपण दोन्ही साईडनी व्यवस्थित असं लाल होईपर्यंत भाजून घेऊया वड्यांना। तुम्ही बघू शकता वडे आपले आता मस्तपैकी भाजलेले आहेत। हे बघा, असे मस्तपैकी आपण याला भाजून घ्या। असेच आपण बघू शकता, असे छानपैकी आता आपले हे भाजले आहेत। तसेच आपण बाकीचे सुद्धा भाजून काढूया। चला तर फ्रेंड्स, आपले साबुदाणा वडे तयार आहे। तुम्ही नक्की ट्राय करा। तुम्ही सांगा की मला माझी जी डिश कशी आवडली। कमेंट्सद्वारे मला नक्की कळवा, साबुदाणा वडे तुम्हाला कसे वाटते।